अत्याचाराच्या घटनेतून खुनाचा उलगडा। अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीने 6 महिन्यांपूर्वी केलेल्या खुनाची कबुली दिल्याने सदर मृतदेह उकरून राहुरी पोलिसांनी एक धक्कादायक घटनेचा उलगडा केला। नात्यातील सांभाळ करण्यासाठी आणलेल्या 4 बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाने दुसरा अत्याचार करणाऱ्या त्याच्याच मेहुण्याचा गळा दाबून खून करून मृतदेह शेतात पुरून टाकला होता। मात्र अत्याचाराच्या घटनेतील तपासातून आता या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे। राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये 4 बहिणींवर एका नराधमाने वारंवार अत्याचार केला होता। त्यानंतर त्या बहिणीतील मोठी मुलगी तिचा नातलगातील एकाशी पैसे घेऊन विवाह देखील लावून दिला होता। मात्र विवाहानंतर देखील तो नराधम तिला आपल्या घरी आणून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करत होता। त्याचबरोबर तिच्या लहान बहिणींवर देखील तो सातत्याने अत्याचार करत होता। अत्याचाराला मदत करणारा त्याचा सख्खा मेहुणा तो देखील मुलींवर अत्याचार करत होता। या घटनेमधूनच 2 मेहुण्यांमध्ये वाद होऊन त्याने अत्याचाराच्या घटनेसाठी स्वतःच्या मेहुण्याचा गळा दाबून खून केला होता। त्यानंतर सदर मृतदेह दवणगाव शिवारातील एका शेतामध्ये पुरून टाकला होता। खुनाचा गुन्हा मातीआड गेला असा आरोपीचा समज झाला। मात्र अत्याचाराच्या प्रकरणांनी या सर्व तपासाला वाचा फोडत पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत अत्याचाराच्या घटनेतून एका खुनाच्या घटनेचा उलगडा केला आहे। निलेश गाडेकर उर्फ सारंगधर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे, तर बजरंग साळुंके असे नराधम आरोपीचे नाव आहे। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला आहे।